मिसळीचं नाव जरी घेतलं की तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. तर आज आपण संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी झणझणीत तर्रीदार मिसळ कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत. अगदी घरगुती साहित्यात घरामध्ये मिसळीचा मसाला तयार करून ही रेसिपी आपण तयार केलेली आहे. जर तुम्हाला मिसळ खाण्याची इच्छा झाली ना तर तुम्हाला हॉटेल बाहेर जाण्याची अजिबात गरज नाही. अगदी घरामध्ये थोड्याशा मटकीमध्ये पोटभर मिसळ घरीच बनवू शकता, तीही फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये. ही रेसिपी बनवताना काही टिप्स सांगितलेले आहे, त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. इथे आपण साधारण 150 ग्राम प्रमाणात मोड आलेली मटकी घेतली. एवढ्या मटकीमध्ये 8 ते 10 जणांना सहज पोटभरीची मिसळ पुरते. मस्त असं मोड आलेली मटकी इथे घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 1-2 ग्लास पाणी टाकायचं. रस्सा तुम्हाला जेवढा घट्ट पातळ लागतो त्यानुसार तुम्ही इथं पाणी टाकायचं. थोडीशी हळद आणि 1 चमचा मीठ. तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा ही मटकी शिजवू शकता. कुकरला 2 शिट्ट्या पुरेशा आहेत आणि असं पातेल्यात शिजवायचं झालं तर जवळजवळ 8 ते 10 मिनिटं लागतात. बघा मटकी ही मस्त अशी शिजली आहे. मटकीतलं आपण पाणी साईडला काढून घेणार आहोत. हे पाणी टाकून न देता ठेवायचं आहे आणि मटकी ही बाजूला अशी काढून घ्यायची. बघा मस्त अशी मटकी ही शिजलेली आहे ती. आता मिसळीसाठी कांदा खोबऱ्याचं वाटण भाजून घेणार आहोत. गॅसवरती पॅन हे गरम करत ठेवले आहे. त्यामध्ये 1 वाटी खिसून घेतलेलं खोबरं तांबूस रंग येऊपर्यंत परतून घ्यायचं. मस्त असं खोबरं भाजलं की त्यामध्ये 2 चमचे अख्खा धना, 1 चमचा जिरा, 1 हिरवी विलायची, 1 तुकडा दालचिनीचा, 7 ते 8 काळी मिरी, 7 ते 8 लवंगा, मोठी विलायची, 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा खसखस. छान असा मसाला भाजायचा. मसाला हा थंड होण्यासाठी ठेवायचा. पॅन मध्ये 1 चमचा तेल घ्यायचं. 2 कांदे उभे कापलेले. मस्त असं कांदा छान बदामी कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा. त्यातच 10 ते 12 लसूण पाकळ्या. यामुळे मिसळीला चव ही छान येते. कांदा लसूण मस्त असं भाजलेला आहे. 2 चमचे डाळवा भाजूयात. डाळव्यामुळे भाजीला मस्त असा घट्टसरपणा येतो. सर्व मसाले थंड झाले की मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे. त्याचसोबत देठ असलेली कोथिंबीर, जेणेकरून मिसळीला वास व चव ही आणखीनच छान येते. 1 इंच आलं सर्व मिक्सरमधून फिरून घ्यायचं. या प्रकारे यामध्ये आवश्यकता असेल तरच पाणी टाका. बघा मस्त असं इथं आपली पेस्ट तयार झालेली आहे ती. गॅसवरती कढई ही गरम करत ठेवायची. त्यामध्ये 2 चमचे तेल. आता मिसळ तर्रीदार आणि झणझणीत असल्यामुळे तेलाचा वापर थोडा जास्तच करायचा. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, जिरा आणि 1 कांदा बारीक चिरलेला घालून मस्त असं परतून घ्यायचे. त्याचसोबत 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, जेणेकरून मिसळीला चव ही छान येते. यामध्ये 1 चमचा कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 2 चमचे घरगुती मसाला घ्यायचं. लक्षात राहू द्या तेलामध्ये तिखट घातल्याने मिसळीला रंग हा छान येतो. आता वाटण टाकून मस्त परतून घ्यायचं. 4 ते 5 मिनिटं मसाला भाजायला लागतात. जर तुम्हाला वाटतंय की मसाला हा खाली लागतोय तर तुम्ही याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकू शकता. मी इथं 1-2 चमचे पाणी टाकून घेतलेला आहे आणि मस्त असं मसाला भाजून घेते. छान असा मसाल्याला तेल सुटलेला आहे, म्हणजे आपला इथं वाटण हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा आपला मसाला भाजला आहे तो. आता यामध्ये जे आपण मटकीचं पाणी साईडला काढून ठेवलेलं होतं ते मिक्स करून द्यायचं. रस्सा जर घट्ट वाटत असेल तर 1 ग्लास पाणी हे गरम करून टाकायचं. बघा ही आपली परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी. कच्ची मिसळ तुम्ही खाल्लीच असाल.
खूप अशी घट्ट नसते, अशीच पातळ राहते, कारण तीच मिसळ खायला अगदी छान लागते। थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। बघा मस्त असा मिसळीला कलर आलेला आहे। झणझणीत तिथे आपली मिसळ तयार आहे। मस्त घरभर असा वास पसरलेला आहे। थंड झाल्यावरती बघा किती छान अशी तर्री आलेली आहे मिसळीला। तुम्हाला जर आणखीन मिसळ तिखट लागत असेल तर 1 चमचाभर इथं तेल गरम करत ठेवायचं, त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकायचं आणि वरती तर्री म्हणून तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते। तर अशी मस्त चवीची झणझणीत मिसळ तयार आहे। अगदी घरच्या घरी संपूर्ण कुटुंबासाठी गरमागरम मिसळ तुम्ही घरीच तयार करू शकता। सांन, दही, जे आपण तर्री तयार केलेली आहे ती तर्री, मिसळीचा रस्सा। आता एका प्लेटमध्ये मटकी काढायची, त्यामध्ये कांदा बारीक चिरलेला टाकायचा, कोथिंबीर, मिसळीचा रस्सा टाकायचा, फरसाण आणि तुम्ही मस्तपैकी पावासोबत ही रेसिपी एन्जॉय करू शकता। अगदी घरगुती साहित्यामध्ये एवढी छान अशी तर्रीदार मिसळ घरीच आपण बनवू शकतो। ही तुम्ही मिसळ घरी बनवून खाल्ली तर तुम्हाला हॉटेलला सुद्धा जाण्याची गरज नाही, एवढी छान चवीला लागते। 8 ते 10 जण पोटभर ही मिसळ खाऊ शकतात। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं ही मिसळ पावची रेसिपी नक्की करून पहा। कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।